तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। सोलापूर जिल्हा दूध संघ प्रकरणी आता 5 फेब्रुवारीला सुनावणी होणार। सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकांची नियुक्ती का करू नये अशी विचारणा करणारी नोटीस पुण्याचे विभागीय दुग्ध उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी दिली होती। या नोटिशीवरील सुनावणी बुधवारी दिनांक 22 रोजी पाटील यांच्याकडे झाली, परंतु या प्रकरणात आम्हाला आणखी वाढीव कागदपत्र हवीत, त्यासाठी मुदतवाढ हवी अशी मागणी संचालकांनी केली। त्यानुसार आता पुढील सुनावणी 5 फेब्रुवारीला होणार आहे। सोलापूर जिल्हा दूध संघाला गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेला तोटा, संचालक मंडळाचे दूध संघाच्या कारभाराकडे असलेले दुर्लक्ष यासंदर्भाने अनेक तक्रारी विभागीय दुग्ध उपनिबंधकांकडे गेल्या होत्या। त्यावर उपनिबंधकांनी संचालक मंडळाच्या बरखास्तीबाबत नोटीस बजावली होती। त्यावर ही सुनावणी झाली। जिल्हा दूध संघाचे कार्यकारी संचालक सुजित पाटील, जिल्हा दूध संघाचे वकील व जिल्हा दूध संघाचे संचालकांचे वकील ॲडव्होकेट जन्मेजय कुर्जेकर उपस्थित होते। संचालकांच्या वतीने ॲडव्होकेट कुर्जेकर यांनी बाजू मांडली। या नोटिशीवर म्हणणे सादर करण्यासाठी पुरेशी कागदपत्र उपलब्ध नाहीत, कागदपत्रे मिळाल्यानंतर म्हणणे सादर करण्यासाठी वेळही मिळावा अशी मागणी करण्यात आली। त्यांच्या मागणीवरून दुग्ध उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी या प्रकरणाची सुनावणी आता 5 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्याचा आणि याच दिवशी सुनावणीचा निर्णय दिला।